नमस्कार, story.com मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। भारतीय जनता पार्टीने अनेक आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली आहे। त्या ठिकाणी ओबीसी समाजाला खुश करण्याचे ओबीसी समाजाला खुश केला आहे। पण भारतीय जनता पार्टीने मराठवाड्यातल्या एकमेव मराठा आमदार मेघना बोर्डीकर यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी दिली आहे। या ठिकाणी आपल्या सोबत आहेत मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते। त्यांच्या भावना काय आहेत हे आपण जाणून घेऊया। काय सांगाल? मेघना बोर्डीकर यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जिंतूरकरांची खूप दिवसाची इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली। मराठा समाज नव्हे तर पूर्ण ओबीसी समाजाचं व बहुजनांचं नेतृत्व म्हणून मेघना दीदी या पूर्ण महाराष्ट्रभर आणि मतदारसंघात खूप छान काम करत आहेत। याचा आज आम्हाला पूर्ण आम्ही कार्यकर्ते आज खुश आहेत त्यांना मंत्रिपदाचं महायुतीमध्ये स्थान दिल्याबद्दल। खूप खूप दिवसाची इच्छा होती की आम्हाला जिंतूर तालुक्याला आणि परभणी जिल्ह्याला मंत्रिपद मिळावं म्हणून, आणि ते मेघनाताई बोर्डीकर यांच्या रूपाने पूर्ण झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या बोर्डीकरांच्या 40 वर्षाच्या हयातीतलं जे त्यांचं स्वप्न होतं ते आज साकार झालेलं आहे। त्याबद्दल सगळा आमचा मतदारसंघ आनंदी आनंद आहे। नाव सांगा तुमचं? बालासाहेब मगर, राहणार हिसी तालुका सेलू। मेघना दीदीला संधी दिल्यामुळे भाजपचे आम्ही अत्यंत कार्यकर्ते आभारी आहेत, ऐका ना। आणि त्याच्या व्यतिरिक्त बोर्डीकर साहेबाचे जे 40 वर्षाचे स्वप्न होते ते साकार झाले। सेलू जिंतूरचा विकास दीदीने तर केला, पण आमच्या जिल्ह्याला एक मराठवाड्याला एक बळकटी मिळण्यासाठी दीदीला मंत्रिपद दिल्याबद्दल आम्ही सर्व मोदी साहेबांचे, अमित शहाचे आणि देवेंद्र फडणवीसचे आभारी आहेत। मी श्याम सुंदर मस्के, अंबरवाडी तालुका, जिंतूर जिल्हा, परभणी। दीदीला मंत्री केलं म्हणजे मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि फडणवीस साहेबाचे आभार मानतो। आणि खरं तर दीदीला पद भेटलं म्हणजे आमच्या मतदारसंघाला आणि त्यांच्या आईवडिलाला जे स्वप्न होतं 40 वर्षाचं ते साकार झालं। याच्यातच आम्हा सर्व कार्यकर्त्याला आनंद आहे। आता ताईंकडून मतदारसंघामध्ये कुठल्या कामांची अपेक्षा आहे तुम्हाला? खूप बरेचसे काही रस्त्याचे कामं आहेत, इरिगेशनचे कामं आहेत, तरुणाचे MIDCचं काम आहे, परभणी जिल्ह्याचं आणि पूर्ण जिल्ह्याचंच ते तसं तर नेतृत्व करतात। परभणीची MIDC असू द्या, तरुणाचं साठी दीदीच्या रूपाने आज आमच्या जिंतूर तालुक्याला चांगले नेतृत्व मिळाले आहे। दीदीने फार मोठे आमच्या इकडे आमूलाग्र अशी कामं केलेली आहेत, पण त्यातच आमच्यासारखे येलदरीसारखे मोठे धरण आमच्याजवळ होते, पण त्याचं इरिगेशनचा प्रश्न आणि मागं कामं राहिली होती, म्हणजे की शेती सिंचनाखाली नव्हती। आता मंत्रीच्या रूपानं आम्हाला दीदी लाभलेले आहेत। आम्हाला शेतकऱ्यांना असा विश्वास आहे की सुजलाम सुफलाम आमच्या दीदी जिंतूर तालुका, सेलू तालुका केल्याशिवाय सोडणार नाहीत, हा आमचा विश्वास आहे। कारण मेघना दीदीचे कामच एवढे छान आहे की आता तर पुन्हा मंत्री झालेले आहेत, त्यामुळे आमच्या जिंतूर सेलूचं चित्र नक्की बदलल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। संजय जाधव आणि मेघनाताई यांचे वाद चालले होते आणि आता मेघनाताईंना मंत्रीपद मिळाल्यामुळे आता हे वाद काय वाढतील का? अनेक आरोप त्यांनी केले होते संजय जाधव साहेबांनी आरोप केले ते, राजकारणात आरोप प्रत्यारोप हा चालतच असतात, पण त्याला आमच्या दीदी ह्या कामाच्या रूपाने उत्तर देतील अशी आमची आशा आहे। मी रवी रामराव घुगे। काय भावना आहे तुमच्या मेघनाताई यांना? आज आमच्या मेघना दीदी, कार्यसम्राट मेघना दीदी ह्या मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे आमच्या जिंतूर तालुक्यामध्ये अतिशय आनंदाचा, उत्साहाचं वातावरण आहे। आणि ह्या मंत्रिपद मिळाल्याच्या आनंदामध्ये आज जिंतूरकर अत्यंत खुश आहेत आणि मेघना दीदीच्या हातून चांगले कार्य घडावं, विकासाचं काम घडावं ही आमची अपेक्षा आहे। आपण प्रचारामध्ये बघितलं तर मेघनाताई यांना खूप टार्गेट करण्यात आलं होतं विरोधकांकडून, तर असं काय कार्य होतं की मेघनाताई परत निवडून आल्या? मेघना दीदींनी त्यांच्या 5 वर्षाच्या काळात जी विकास कामे केली आहेत त्यामुळे त्या निवडून आल्या। मी अमोल घुगे। आमच्या जिंतूरमध्ये असा कुठलाच म्हणजे टार्गेट दीदी केलं त्या, पण दीदीचं कामच एवढं चांगल्या प्रकारचं होतं की जातीपातीचं राजकारण विरोधकांनी करून बघितलं होतं, पण त्या पूर्ण मोडीत काढण्याचं काम हे तिथल्या 72 मतदारांनी केलेलं आहे। कारण मेघना दीदीने कुठल्याही जाती धर्माला थारा दिलेला नाही, सर्व असं समावेशक काम दीदी करत राहिलेले आहेत। कुठल्याच जाती धर्माबद्दल एका गोष्टीचं काम त्या करत नाहीत, पूर्ण सर्व बहुजनांना सोबत घेऊन
चालतात। यामुळे दिदीला जिंतूर सेलूने भरभरून काही दिलेले आहे, त्याची परतफेड म्हणून आज दिदीला मंत्रिपद बी मिळालेलं आहे। जनता ईश्वररूपी आशीर्वादाने दिदी जिंतूर तालुक्याचा आणि सेलू तालुक्याचा कायापालट ह्या नक्की करतील ही आमची आशा आहे। जिंतूरच्या पूर्ण मतदारसंघातून तुम्ही एक प्रश्न केला की कोणत्या म्हणजे काय केलं। हा हिंदू मतदार हा जनजागृतीमुळे आणि पूर्ण हिंदू मतदार हा मेघना दिदीच्या पाठीशी राहिल्यामुळे दिदीचा विजय हा सोपा झाला। आणि संजय जाधवचं तुम्ही नाव घेतलं खासदार, तर त्यांचे आरोप हे बिनकामाचे असतात। कोणतंही काम नसताना दिदीला एकमेव भाजप आमदार म्हणून त्यांना टार्गेट करण्याचं काम वेळोवेळी संजय जाधव करतात, पण त्याला पूर्णपणे मात करण्याचं काम प्रत्युत्तर आमच्या दिदी त्यांच्या विकास कामातून देतात। मी दत्तात्रय मोगल, बोर्डीकर साहेबाचं म्हणजे एक असं स्वप्न होतं की बोर्डीकर परिवाराला फक्त मंत्रिपद नव्हतं, मेघना दिदीच्या याच्यातून कार्यशैलीतून त्यांना आज मंत्रिपद मिळालेलं आहे। तर मेघना बोर्डीकर यांच्या कार्यामुळं त्यांनी केलेल्या कामामुळं त्यांना मंत्रिपद मिळाल्याच्या भावना मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते व्यक्त आहेत। अशाच प्रकारे आणखीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी बनवू। पाहत राहा story.com आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।